नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज करतोय आपण हे एक फुलपाखरू महिरप। त्यासाठी आपल्याला हे फुलपाखरू कसं करायचं ते बघायचं आहे। बटरफ्लाय महिरप आणि त्या महिरपाचा उपयोग कसा करायचा ते सुद्धा मी व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे। त्यानंतर महत्त्वाचं असं की या ठिकाणी लागणारे जे मोती आहेत त्याचं मेजरमेंट तुम्ही स्वतः कुठल्याही पद्धतीने घेऊ शकता। बरेचदा असं होतं की मोती आपण घ्यायला जातो एक आणि ते दुसऱ्याच नंबरचे मिळतात, तर त्यामुळे ते कन्फर्म करा। त्यानंतर चॅनलला जे नवीन असतात त्यांनी पहिल्यांदा सबस्क्राइब करा, कारण कसं असतं एखाद्या काळ्या गोष्टीवरती पांढरा धब्बा आपल्याला दिसत नाही, पण पांढऱ्या याच्यावर काळा धब्बा पटकन दिसतो। मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी पॉझिटिव्ह असायला हवं। एखादी चूक पाहिल्यापेक्षा त्या व्हिडिओमध्ये चांगलं काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा, कारण अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये मी बरेचदा व्हिडिओ बनवत असते, तर त्यासाठी तुम्ही कृपया समजून घ्या। करूया या व्हिडिओला स्टार्ट। ह्या व्हिडिओला सुरुवात करताना यामध्ये जे लागणारं मटेरियल आहे ते बघूया। मटेरियलमध्ये मी माझ्याजवळ जे अवेलेबल आहेत ते हिरवे आणि लाल क्रिस्टल मणी आहेत। त्याचं मेजरमेंट मला माहिती नाही, 8 mm असावेत। त्यानंतर हे जे मोती आहेत हे मोती मी 4 mm म्हणून आणले, पण माझ्या असं लक्षात आलं आहे की हे मोती 4 mm पेक्षा कमी आहेत, कदाचित 3 mm चे असावेत। हे मटेरियल मी यूज करणार आहे। त्यानंतर ही 11 नंबरची नीडल आहे आणि हा 3 नंबरचा एक मी धागा घेतलेला आहे। या महिरपासाठी आपल्याला हे फुलपाखरू हे करून घ्यायचं आहे आणि ते कसं करायचं ते आता आपण बघूया। तर हे फुलपाखरू करताना काय करायचं, नीडलमध्ये 4 मोती, पांढऱ्या रंगाचे 4 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत आणि 4 मोती ओवून एक छानशी गाठ पडवून घ्यायची आहे। या मोत्यांमध्ये बरेचदा जोडमणी एवढे असतात की त्या जोडमण्यांचा उपयोग काय करावा तोही प्रॉब्लेम जातो। तर हे 4 मोती मी ओवून घेतले आहेत, याला एक गाठ पाडून घ्यायची आणि मग आपल्या डिझाईनला आपण सुरुवात करूया। हे 4 मोती मी ओवून घेतले आहेत आणि त्याला एक गाठ पाडून घेतली आहे। आता या प्रत्येक मोत्याच्या मध्ये एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे। हा मोती आहे आणि याच्यामध्ये हा मोती ओवून घ्यायचा आणि धागा पुढच्या मण्यातून काढून घ्यायचा। परत एकदा दाखवते, हा मोती ओवून घेतला आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून ही सुई अशी काढून घेतलेली आहे। अशाच प्रकारे आपल्याला 4ही बाजूनी हे मोती ओवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने हे 4ही बाजूनी आपण ते मोती ओवून घेतलेले आहेत। आता ही नीडल आपल्याला ह्या एका कोपऱ्यावरच्या मोत्यामधून काढून घ्यायची आहे। आता इथे परत एक 4 मोत्यांचा चौकोन करायचा आहे। त्यासाठी आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहेत, 1 2 आणि हे 3 मोती ओवून त्या ठिकाणी एक चौकडा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच मोत्यातून नीडल बाहेर काढून घ्यायची। ही अशी नीडल काढून घेतली। आता आपल्याला काय करायचं आहे, ही नीडल इकडच्या बाजूनी घेऊन यायची आहे। मी आता या साईडच्या मोत्यातून घेऊन आली आहे। मी ही नीडल हा चौकोन सरळ झाला पाहिजे त्यासाठी पूर्ण मोत्यांमधून एकदा फिरवून घेते, म्हणजे तो चौकोन थोडा टाईट होतो। त्याच्यानंतर ही नीडल साईडच्या मोत्यामधून काढून घेतली आहे। आता आपण त्याच्यामध्ये 2 हिरवे क्रिस्टल्स आणि 2 पांढरे मोती असे 4 मोती ओवून घेतलेले आहेत। बघा, 2 हिरवे क्रिस्टल आणि 2 पांढरे मोती असे ओवून घेतलेले आहेत। आता हे काय करायचं, हे मोती दोन्ही फाईट सोडून द्यायचे
सोडून देऊन ह्या 2 क्रिस्टलमधून नीडल काढून घ्यायची आणि काढल्यानंतर ही नीडल या बाजूच्या मोत्यातून काढून घ्यायची. पाहू शकता अशा पद्धतीने ही नीडल आपल्याला काढून घ्यायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक सिंगल क्रिस्टल ओवून घ्यायचं आहे, हिरवा, आणि 2 परत पांढरे मोती. हे 2 पांढरे मोती ओवून घेतलेत. त्याच्यानंतर परत या ठिकाणी हे 2 व्हाईट मोती सोडून द्यायचे आणि या हिरव्या क्रिस्टलमधून सुई काढून पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशा पद्धतीने. आता ही नीडल अशी काढून घ्यायची. ही नीडल आता आपल्याला या खालच्या मोत्यातून फिरवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित फिरवून घ्या. फिरवून घेऊन आता आपल्याला ही नीडल या मोत्यातून काढून घ्यायची आहे, खालच्या व्हाईट मोत्यातून काढून घ्यायची. आता आपल्याला व्हाईट 6 मोती ओवून घ्यायचे आहेत. 1 2 असे आपण 6 मोती ओवून घेतले आहेत. टोटल 6 मोती ओवल्यानंतर काय करायचं, ही नीडल ह्या वरच्या व्हाईट मोत्यातून काढून घ्यायची. आता इथे परत एक व्हाईट मोती टाकायचं. व्हाईट मोती टाकून नीडल ह्या बाजूच्या पांढऱ्या मोत्यातून परत काढून घ्यायची आहे. परत या ठिकाणी आपल्याला 6 मोती ओवून घ्यायचे आहेत, पांढरे. असे 6 मोती ओवून घ्यायचे आहेत. आता ही नीडल काय करायची, हा जो इथला पांढरा मोती आहे या पांढऱ्या मोत्यात टाकून घ्यायची आहे. मधला सेंटरचा पांढरा मोती त्याच्यात आपल्याला नीडल टाकून घ्यायची आहे. आणि नीडल टाकून काय करायचं, हे जे 6 मोती ओवले याच्यापैकी हा जो शेवटचा मोती होता, हा इथला शेवटचा मोती, या मोत्यातून ही नीडल आपल्याला पास करून घ्यायची. पास करून आता आपल्याला 2 व्हाईट मोती घालून घ्यायचे आहेत. 2 व्हाईट मोती घालून परत नीडल इथून पास करायची. पास करून इथे परत एक व्हाईट मोती टाकायचा. व्हाईट मोती टाकून या बाजूने नीडल काढून घ्यायची. परत आता इथे 3 व्हाईट मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत. असे 3 व्हाईट मोती घातले. व्हाईट मोती घालून नीडल ह्या इथल्या या मोत्यातून पास करून घ्यायची आहे. अशी पास केल्यानंतर ही नीडल आपल्याला आता या खालच्या मोत्यातून फिरवून घ्यायची. फिरवून घेऊन नीडल आता आपल्याला या टोकावरच्या मोत्यामध्ये घेऊन यायची आहे. आणि परत या टोकावरच्या मोत्यात आपण आणलेली आहे नीडल. आता इथे 2 मोती ओवून घ्यायचे आहेत. पांढरे 2 मोती टाकायचे आहेत. 2 मोती टाकून काय करायचं, ही नीडल त्याच मोत्यांमधून
त्याच एका मोत्यामधून फिरवून घ्यायची. पक्का करायचं असेल तर परत नीडल दोन्ही मोत्यामधून टाकून घ्या आणि परत एकदा खाली घेऊन यायची. आता नीडल ह्या एका मोत्यातून मी काढून घेतली आहे. याच्यातून काढून काय करायचं, या ठिकाणी 2 मोती ओवायचे आहेत आपल्याला, 1 आणि 2. 2 मोती ओवून 1 मोती सोडून द्यायचा आणि दुसऱ्या मोत्यातून नीडल काढून परत त्याच ठिकाणावरून पास करून घ्यायची. आता ही नीडल आपल्याला परत खालून न्यायची आहे बाजूच्या मोत्यामध्ये. बाजूच्या मोत्यामध्ये नेऊन परत या मोत्यातून नीडल काढून घ्यायची आणि सेम पद्धतीने आपल्याला या ठिकाणी 2 मोती घालून घ्यायचे आहेत. 2 मोती घालून घेतले मी. परत 1 मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून नीडल काढून खालच्या मोत्यातून नीडल पास करून घ्यायची. अशा पद्धतीने फुलपाखराच्या 2 समोर ज्या मिशा असतात त्या मिशा तयार झाल्यात. आता आपल्याला दुसरं पंख तयार करायचे. या ठिकाणी आता ही नीडल मला ह्या टोकावरच्या मोत्यात घेऊन यायची आहे. आता ह्या मोत्यामध्ये परत इकडच्या साईडसारखा आपल्याला एक चौकडा तयार करून घ्यायचा आहे 3 मोती घालून. ते 3 मोती मी घालून घेतले आणि परत ही नीडल त्याच मोत्यातून काढून घ्यायची. काढल्यानंतर आता ही नीडल आपल्याला इकडच्या बाजूच्या एका मोत्यामधून घेऊन घ्यायची आहे वर. ही नीडल घेतली मी. आता इथं 1 क्रिस्टल आणि 2 व्हाईट मोती असे होऊन घ्यायचे आहेत. या ठिकाणी 1 क्रिस्टल घेतला मी आणि 2 व्हाईट मोती. सेम पद्धत परत ही नीडल या बाजूच्या व्हाईट मोत्यातून काढून घ्यायची. परत 2 क्रिस्टल्स हिरवे, 2 क्रिस्टल आणि 2 व्हाईट मोती. या ठिकाणी 2 व्हाईट मोती. परत वरचे 2 मोती सोडून द्यायचे आणि क्रिस्टलमधून नीडल काढून बाजूच्या मोत्यातून नीडल आपल्याला काढून घ्यायची. आता ही नीडल परत या ठिकाणावरून आपल्याला फिरवून घ्यायची आहे. खालच्या मोत्यातून फिरवून घ्यायची. फिरवून घेऊन ही नीडल त्याच्या बाजूच्या एका मोत्यामधून घेऊ द्यायची आहे. आता इथे 3 मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत. 1, 2 आणि हा तिसरा. 3 मोती घालून नीडल या मोत्यातून पास करायची. त्याच्यानंतर 1 सिंगल मोती घालायचा. सिंगल मोती घालून परत नीडल इथून पास करायची. आता इथे आपल्याला 3 मोती घालायचे आहेत. 1, 2 आणि 3 असे 3 मोती घालून घ्यायचे आहेत. 3 मोती घालून नीडल ह्या इथल्या एका मोत्यामधून हा जो इथे मोती दिसतो सेंटरला, या सेंटरच्या मोत्यामधून ही नीडल आपल्याला पास करून घ्यायची. आणि ही नीडल हे जे 3 मोती आपण ओवले आहेत त्याच्यापैकी वरच्या मोत्यातून काढून घ्यायची. या मोत्यातून काढून घ्यायची. तर या ठिकाणी आपल्याला 5 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि 5 मोती ओवून ह्या वरच्या टोकावरच्या मोत्यातून काढून घ्यायचे.
परत एक मोती ओवायचा, एक मोती ओवून घ्यायचा आणि बाजूच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. काढून परत 6 मोती ओवून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 2 6 असे 6 मोती ओवून घेतलेले आहेत आपण. आणि 6 मोती ओवून काय करायचं, नीडल या बाजूच्या मोत्यातून काढून घ्यायची. या एका मोत्यातून आपल्याला नीडल पास करून घ्यायची. ही अशी पास केली आपण नीडल. आता आपल्याला हा दोरा फिट करून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला जवळपास जेवढे महिरपाला लागतील तेवढी फुलपाखरं आपल्याला तयार करून घ्यायची आहेत. तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक आणखी फुलपाखरू तयार करून घेतलं आहे. आता फक्त ते जोडायचं कसं तर ती तुम्हाला मी सांगते. तर ही जी नीडल आहे, ही नीडल या टोकावरच्या मोत्यामध्ये आपल्याला घेऊन यायची आहे, इथल्या या टोकावरच्या. तर ती नीडल मी घेऊन येते. आता हे जोडताना काय करायचं, या टोकावरच्या मोत्यात नीडल घेऊन यायची. त्याच्यानंतर अगदी साध्या पद्धतीने मी जोडलेलं आहे ते यासाठी की त्या महिरपाचा उपयोग कशाही पद्धतीने करता आला पाहिजे. त्यात एक मोती घालून घेतला मी, हा एक मोती घालून घेतला आणि नीडल या मोत्याच्या या फुलपाखराच्या पंखामधून पास करून घेतली. परत एक मोती घालून घ्यायचा व्हाईट, आणि व्हाईट मोती घालून या इकडच्या बाजूच्या ज्या फुलपाखराच्या पंखाच्या पहिल्या मोत्यामधून नीडल काढून घ्यायची. बघा, या अशा पद्धतीने आपण ते धागा ओवून घेतलेला आहे. हे फिट करायचं आणि मग पुढच्या पंखापर्यंत तुम्ही कोणत्याही पद्धतीने घेऊन जाऊ शकता. तुम्हाला जर धागा तोडून टाकायचा असेल तर तोडून टाका आणि परत न्या. पण तो धागा खूपदा जर तुम्ही तोडला तर त्याच्या गाठी पाडणं फार अवघड होतात. म्हणून सलग तो धागा नेण्याचा प्रयत्न करा टोकापर्यंत. हे मोती जास्त बारीक असल्यामुळे थोडीशी नीडल पुढे पास करण्यासाठी फार प्रॉब्लेम जातो. तर मी हे आता इथेच फिट करून घेते. आता नीडल पास करताना काय करायचं, तर ही नीडल ह्या बाजूनी तुम्ही अशी पास करून घेऊ शकता किंवा हे जे क्रिस्टल्स आहे क्रिस्टलमधून अशा पद्धतीने पास करून घेऊ शकता. या पद्धतीने मी ही फुलपाखरं तयार करून घेतलेली आहेत आणि ही जोडून घेतली आहेत. तर अशा पद्धतीने मी सगळे जोडून घेतलेली आहेत. सेम पद्धत आहे. या सेंटरला मी चौकडा केला आहे. आता मी ज्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की हे कसं जोडायचं, तर हा जो चौकडा आहे हा जर तुम्ही थोडा ढिलाच ठेवला तर या महिरपाला असं सरळ ठेवता येईल, सरळसुद्धा ठेवता येईल. पण त्याला जर टाईट केला तर मग तो गोलशिवाय तुम्हाला ठेवता येणं शक्य होणार नाही. ते आपल्यावर डिपेंड आहे की तुम्हाला सरळ ठेवायचं आहे की फक्तच गोल ठेवायचं आहे. त्याचा जर मल्टीपर्पज उपयोग करायचा असेल तर हा चौकडा थोडा ढिला ठेवा. म्हणजे याचा उपयोग हा तुम्ही उंबरठ्याच्या समोर रांगोळी म्हणून किंवा सरळ महिरप म्हणून देवासमोर ठेवायची रांगोळी म्हणून किंवा एक बॉर्डर रांगोळी म्हणून अशा पद्धतीने याचा उपयोग होऊ शकतो. आणि ताटाभोवतीसुद्धा ही फुलपाखराची महिरप अतिशय सुंदर दिसते, नाजूक दिसते, पाहायला खूप छान असते. तर ही माझी कलाकृती आजची तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आवडल्यास लाईकसुद्धा करा.
आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन कलाकृती बघायला मिळतील. त्यानंतर माझी एक सूचना आहे की इतर ठिकाणी माझ्या कुठल्याही कलाकृतीविषयी प्रश्न न विचारता डायरेक्टली जर मला प्रश्न विचारले गेले तर मी प्रयत्न तर करतेच की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्या क्लिअरपणे मिळायला हवं. तो प्रयत्न माझा असतोच, पण कधीकधी माणूस असतो, चुका होतात आणि त्या चुका तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. बस आजच्यापुरतं एवढंच. भेटूया परत नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.